रस्ता खोदलेला पण दिसावा त्याच्यामध्ये. 9-10 महिने झाले साहेब असाच रस्ता आहे बरं का. 8-8 दिवस 10-10 दिवस पाणी येत नाही नळाला. रस्त्यामुळे 12-15 दिवस पाणी येत नाही नळाला ह्याच्यामुळे ह्या रस्त्याचं कारण असं आहे की आम्ही या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला 2 वर्षापासून सांगतो की हा रोड खराब झालेला आहे आणि इथून खूप मोठी ही वाहतूक झाली. असाच आंबेळगेकारी रस्ता ढासळलेला आहे. कलेक्टरने बघितला आहे, आमदार मान्य खासदार साहेबांनी बघितलेला आहे. परवा कलेक्टर CO ह्याच रोडून आले, पण ह्या रोडची नुसती बजेट नाही, फंड्स नाही म्हणून आत्तापर्यंत ह्या रोडची दुरुस्ती केली नाही. आत्तापर्यंत 10 ते 12 व्यक्ती विशेषतः बायका गाडीवर बसलेल्या खड्ड्यामध्ये पडून अगदी गंभीररित्या जखमी होऊन दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्या आणि कुणाचा जीव गेल्यानंतर सरकारला जाग येणार आहे का? आम्ही सत्तारूढ पक्षाचे असून सुद्धा सरकारच्या विरुद्ध हे नाईलाजानं पाऊल उचलत आहे असं आम्हाला म्हणावं लागत आहे. आमचा जोपर्यंत ह्याचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही वारंवार असंच आंदोलन करत राहणार. धन्यवाद. आज आम्ही आंबेजोळगे ग्रामस्थ सर्वजण एकत्र येऊन कौडगाव आंबेजोळगे हा रस्ता खोदून एक आंदोलन करतोय अनोखं. ह्याचं कारण आहे, गेले 6 महिन्यांपासून प्रशासनाला, आमदार, खासदार आणि इथल्या गुत्तेदार ज्यांनी हा कौडगाव आंबेजोळगे रस्ता घेतला आहे याच्यामध्ये त्या लोकांशी आम्ही संपर्क केला. आज वारंवार पाठपुरावा करून देखील जवळजवळ 6 महिन्यांपासून हा रस्ता विलंबित तसाच आहे. त्या रस्त्याला एवढे मोठे खड्डे आहेत की जवळजवळ 10-12 लेडीज ह्या खड्ड्यातल्या रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून गंभीररित्या जखमी झालेत. परंतु प्रशासन आणि आमदार, खासदार किंवा सहकारी ग्रामपंचायतचे जे कोणी लोक असतील त्यांनी आज तागायत ह्या रस्त्याची काही दखल घेतली नाही. म्हणून केवळ ह्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन सगळे ग्रामस्थ येऊन आज आम्ही हा रस्ता खोदून एक अनोखं आंदोलन केलंय. याला आमच्या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांचा पाठपुरावा करण्याचा काहीही उपयोग झालेला नाही गेल्या 6 महिन्यांपासून. तरी आज हे आंदोलन केल्यानंतर तरी प्रशासन आणि गुत्तेदार यांना जर जाग आली तर बरं होईल वाटतंय आणि इथून पुढे होणाऱ्या जे अपघात आहेत त्याला एक लगाम बसल किंवा लोकांना सुद्धा ह्याचं जरा प्रशासन इथून जर पुढं काही मोठी जीवितहानी झाली तर याला प्रशासन जबाबदार राहील आणि गुत्तेदार जो आज ह्या रस्त्याची काम गुत्त घेतलंय तो गुत्तेदार जबाबदार राहील. ह्या निमित्ताने एवढं सांगतो. धन्यवाद.